आपण आपल्या मुलांना नेहमीच बडबड गीतं शिकवतो, बरोबर? पण विचार करा, जर 30 मुलं स्वतःचं गाणं तयार करू लागली तर किती मजा येईल, नाही का? आज आपण हेच पाहणार आहोत की मुलांना फक्त गाणी म्हणायला नाही, तर स्वतःचे गीतकार कसं बनवायचं आणि त्यांची कल्पनाशक्ती कशी जागवायची. चला पटकन बघूया आपण आज काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी स्वतःचं गाणं बनवणं महत्त्वाचं का आहे ते समजून घेऊया. मग यासाठी काय तयारी लागेल ते पाहू. त्यानंतर वेगवेगळ्या वयोगटांसाठी काही सोप्या आणि मजेशीर कृती बघू. आणि शेवटी या सगळ्यातून मुलांचा विकास कसा होतो हे जाणून घेऊया. चला तर मग या संगीतमय प्रवासाला सुरुवात करूया. तर मग सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न की मुलांनी स्वतःचं गाणी का बनवावीत. म्हणजे आपण त्यांना गाणी शिकवतोच की, पण स्वतः बनवण्यामागे नक्की काय कारण आहे हे समजून घेतलं ना की पुढची सगळी प्रक्रिया आपल्याला अजूनच छान वाटेल. आपण मुलांना नेहमी म्हणतो, चला आज गाणी म्हणूया. पण विचार करा, जर आपण त्यांना असं म्हटलं की चला आज आपण स्वतःचं गाणं तयार करूया, किती वेगळा आणि छान अनुभव असेल तो. कारण जेव्हा मुलं स्वतःच्या जगातल्या गोष्टी गाण्यातून सांगतात ना, तेव्हा त्याची मजाच काही और असते. तर मग मुद्दा हाच आहे, स्वतःचं गाणं बनवणं हे फक्त गंमत आहे की यातून मुलांचा काही विकास पण होतो. चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. आता तुम्हाला वाटेल, गाणं बनवायचं म्हणजे अरे बापरे, खूप तयारी करावी लागेल, महागडी वाद्य आणावी लागतील. पण तसं काही नाहीये. खरं सांगू, सगळं साहित्य आपल्या घरातच आहे. बघा, आपल्याला काय काय लागेल. खरं तर वाद्य वगैरे काही गरजेचं नाहीये. ऐच्छिक आहे. एखादा रिकामा डबा घेतला तरी चालेल किंवा अगदी 2 दगड एकमेकांवर वाजवले तरी ताल मिळतो. सोबत मुलांची आवडती खेळणी, बाहुली, चेंडू किंवा प्राण्यांची, फळांची चित्र, या सगळ्यामुळे त्यांना कल्पना करायला मदत होते. पण सगळ्यात महत्त्वाचं साहित्य काय आहे माहितीये? मुलांची कल्पनाशक्ती. चला तर मग आता थिअरी बास, थेट कृतीकडे वळूया. सुरुवात करूया आपल्या सगळ्यात लहान गटापासून, म्हणजे 3 ते 4 वर्षांच्या मुलांपासून. बघूया त्यांच्यासाठी काय गंमत आहे. इथे आपलं उद्दिष्ट आहे यमक जुळवायला शिकवणं, आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने. फक्त 3 स्टेप्स. पहिलं, त्यांचं कुठल्याही आवडतं ओळखीचं गाणं घ्या. दुसरं, त्यात मुलाचं नाव टाका. आणि तिसरं, त्या नावाला जुळणारा एखादा सोपा शब्द शोधा. बस. जसं की ये रे ये रे पावसा, माहिती आहे ना, त्या चालीवर आपण म्हणू शकतो ये रे राजू, तुला देतो काजू. किंवा मुलीसाठी ये ग राणी, तुला देते पाणी. पाहिलं किती सोपं आहे आणि मुलांना किती मजा येईल यात. ओके, आता आपला लहान गट थोडा मोठा झालाय. 4 ते 5 वर्षांची मुलं, यांच्यासाठी आपण अजून एक पाऊल पुढे टाकणार आहोत. आता फक्त एक शब्द नाही, तर आपण गाण्याचा विषयच बदलून टाकणार आहोत. त्यांच्या आवडत्या गाण्याचं एक मस्त रिमिक्स बनवणार आहोत. इथे काय करायचंय, तर एखाद्या प्रसिद्ध गाण्याची चाल तशीच ठेवायची आणि शब्द मात्र पूर्णपणे नवीन टाकायचे. हे शब्द कुठून येणार, तर मुलांच्या आवडीतून. त्यांना कोणता प्राणी आवडतो, कोणतं खेळणं आवडतं, ते सगळं गाण्यात आणायचं. उदाहरणार्थ नाच रे मोरा सगळ्यांनाच माहितीये, त्याची चाल घेऊया आणि शब्द बदलूया. धाव रे कुत्र्या घराच्या अंगणात, किंवा पळा रे ससोबा मोठ्या त्या मैदानात. बघा, यामुळे त्यांच्या कल्पनाशक्तीला किती छान चालना मिळते. आणि आता सगळ्यात क्रिएटिव्ह, सगळ्यात मजेशीर टप्पा, 5 ते 6 वर्षांच्या मुलांसाठी. आता मुलं फक्त गाणार नाहीत, तर ते स्वतः गीतकार बनणार आहेत. तयार आहात? या वयात आपण त्यांना स्वतंत्रपणे विचार करायला लावणार आहोत. कसं, तर आपण त्यांना एक विषय द्यायचा. समजा मांजर. मग त्यांना विचारायचं, मांजर या शब्दाशी जुळणारे शब्द कोणते. जसं की गाजर. मग विचारायचं, मांजर काय खाते. खाऊ. खाऊशी जुळणारा शब्द म्याऊ. आणि मग हे सगळे शब्द एकत्र करून आपण मिळून एक गाणं तयार करायचं. आणि ह्या सगळ्या मंथनातून एक असं काहीतरी मस्त गाणं तयार होऊ शकतं. माझी छोटी मांजर खात नाही गाजर, तिला आवडतो खाऊ, करते ती म्याव म्याव. आणि विचार करा, हे स्वतः बनवलेलं गाणं जेव्हा मुलं सगळ्यांसमोर म्हणतात, तेव्हा त्यांचा आत्मविश्वास कुठल्या कुठे पोहोचेल. तर आपण पाहिलं की या कृती किती सोप्या आणि मजेशीर आहेत. पण ही फक्त गंमत नाहीये. या गमतीच्या मागे मुलांच्या विकासाची खूप मोठी गणितं दडली आहेत. चला बघूया नक्की काय फायदे होतात ते. हे बघा, सगळ्यात पहिलं भाषिक विकास. यमक जुळवता जुळवता त्यांची शब्दसंपत्ती वाढते. दुसरं सृजनशीलता. नवीन ओळी रचताना त्यांची कल्पनाशक्ती भरारी घेते. तिसरं आत्मविश्वास. स्वतःचं गाणं सादर केल्याने त्यांची भीती नाहीशी होते.
आणि चौथं, त्यांना नकळतपणे लय आणि तालाची समज येते, म्हणजे खेळातून शिक्षण याचं हे एकदम परफेक्ट उदाहरण आहे. तर मग या सगळ्या चर्चेचा अर्थ एकच आहे. प्रत्येक मुलामध्ये एक छोटा गीतकार लपलेला असतो. आपल्याला फक्त त्याला एक संधी द्यायची आहे. मग आजच मुलांसोबत बसून त्यांच्या आवडत्या विषयावर एक नवीन गाणं का बनवू नये? सुरुवात तर करून बघा.